नमस्कार, मी प्रवीण ब्राह्मणे पीबीसी मातृभूमीच्या सर्व दर्शकांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। खरीप हंगाम येऊ घातलेला आहे। या संदर्भात कृषी विभागाने आपली प्रशासकीय तयारी सुरू केलेली आहे। या निमित्तानं जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी साहेब हे आज पाचोरा या ठिकाणी येऊन त्यांनी आपली अंतर्गत बैठक घेऊन खरीपाचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे। त्यांच्या समवेत उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते। पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात मार्गदर्शन व्हावं या उद्देशानं पीबीसी मातृभूमीने खास आपल्या स्टुडिओमध्ये बोलून त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधलेला आहे। आपल्या तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी सुनील पाटील यांनी जिल्हा कृषी अधीक्षक तडवी साहेब यांच्याशी शेतकरी बांधवांसाठी साधलेला हा संवाद आपल्या पीबीसी मातृभूमीच्या सर्व दर्शकांसाठी। नमस्कार। आज आपल्या पीबीसी मातृभूमी न्यूज स्टुडिओमध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी आदरणीय कुर्बानजी सर आलेले आहेत। कुर्बानजी तडवी आपल्या जिल्ह्यातील निवासी आणि जिल्हा कृषी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे। तर आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार। आणि त्या निमित्ताने आलेले असताना काही वेळ आमच्यासाठी काढून ते खास करून स्टुडिओमध्ये उपलब्ध झालेले आहेत। सर, या निमित्ताने स्वाभाविकपणे हाच प्रश्न असेल, काय नियोजन असेल यावेळेस कृषी विभागाचं खरीपासाठी? नमस्कार। आज आमची पाचोरा उपविभाग अंतर्गत येणारे चाळीसगाव, पाचोरा, जामनेर आणि भडगाव चारही तालुक्यातील क्षेत्रीय यंत्रणा, कृषी सहाय्यक, कृषी मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, ताकरुह या सर्वांची एक आढावा आणि खरीप हंगामाच्या अनुषंगाने नियोजन सभा होती। मित्र, आपल्याला माहिती की आता आपल्याला हवामान विभागामार्फत एक पूर्वानुमान प्राप्त झालेला आहे। म्हणजे ह्या वर्षीचा आपलं पर्जन्यमान हे सर्वसाधारणपेक्षा जास्त, म्हणजे जवळपास 96 ते 104% येणार आहे। 106% येणार आहे। त्या पर्जन्यमानाच्या अनुषंगाने आपल्याला आता कालावधी कमी राहिलेला आहे। आपल्या पीक पद्धतीपासून नियोजन करण्यासाठीच ही आपली आज रोजी आपण सभा आयोजित केलेली होती। तर एकंदरीत खानदेश विभाग जर बघितला तर यामध्ये खास करून कापूस हे प्रमुख पीक घेतलं जातं। आणि मागच्या वर्षाच्या तुलनेने जर बघितलं तर कापूस पिकाचा पेरा खूप मोठ्या प्रमाणावर होता। आणि कापूस पिकाच्या अनुषंगाने जर सांगायचं झालं तर जेव्हा बोलगा 2 हा बीटी जीन जेव्हा कापूस पिकामध्ये आला तर एक क्रांती कापूस उत्पादनामध्ये झाली असं ते चित्र होतं। मात्र कालांतराने मागच्या वर्षाकडे जर बघितलं तर गुलाबी बोंडाळी त्यानंतर बोंडसड यामुळे शेतकरी वर्ग खूप हैराण झाला आणि साहजिकपणे त्याचा फटका उत्पादनावर देखील बसला। या अनुषंगाने कंपन्यांनी, म्हणजे बियाणे कंपन्यांनी काही बदल केलाय का, तर त्या अनुषंगाने आपण कृषी विभाग म्हणून काही सूचना सांगू शकाल का, काय करता? नमस्कार। तुम्ही म्हटलात बरोबर आहे। जळगाव जिल्हा म्हटला किंवा खानदेश म्हटला तर कापूस मुख्य पीक। जळगाव जिल्ह्यातही जवळपास 75% कापूस पिकच आहे। आपल्या सर्वसाधारण क्षेत्राच्या अनुषंगाने जवळपास 5.5 लाख हेक्टरवर आपलं कापूस पिकाचं लागवडाचं नियोजन केलेलं आहे। त्यानंतर आपलं मका पीक आहे 98,000पर्यंत, आणि त्यानंतर आपली खरीप ज्वारी आणि त्यानंतर सोयाबीन असे हे आपले मुख्य पिकं आहेत। आपण म्हटलात कापूस पिकाची उत्पादकता आणि उत्पन्न। कापूस पीक हे जवळपास एक 4.5 ते 6 महिन्याचं पीक आहे। त्या अनुषंगाने आपले वेगवेगळे वाण आहेत आणि कापूस पिकाच्या उत्पादनावर प्रभावशील घटक करणारे विविध असे घटक आहेत। जेव्हा आपलं BG2 आलं, आधी BG1 आलं होतं, बोलगाट 1, आणि नंतर बोलगाट 2 आलं। ह्या दोन बाबी आल्यात, परत असं झालं की त्या अनुषंगाने आपलं उत्पादन वाढणार असं निर्धारित केलं आणि ते वाढलंय त्या अनुषंगाने। कारण की ज्या आपल्या अडी होत्या बोलगाटच्या अनुषंगाने त्यांचं एक संरक्षण मिळालं आणि उत्पादन वाढलं। परंतु जसं जसा कालांतर गेला तसं त्या अळ्यांमध्ये सुद्धा एक रेजिस्टंट पॉवर आली, प्रतिकार क्षमता आली, आणि पीक पद्धतीमध्ये सुद्धा तेच कीटकनाशके शेतकऱ्यांनी वापरण्याच्या पद्धतीनुसार, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की नैसर्गिक कीटकनाशकाचा पहिला फवारा झालाच पाहिजे, तेव्हा आपण अगदी लाल ट्रायंगल असलेला कीटकनाशक वापरलं तर त्या अळींच्या प्रजाती सुद्धा स्वतःमध्ये प्रतिकारक्षम डेव्हलप झालेल्या असतात। त्या अनुषंगाने त्यांचा पण पिकांवरती हमला करायचा
आणि त्यांचा उपजीविका करण्याचा अधिकार ते स्वतःने बळकावलेले असतात. त्याच्यामुळे उत्पादनावर थोड्या बहुत प्रमाणात फरक आलेला आहे आणि त्या उत्पादनावर फरक करण्यासाठी भरपूर इतर वातावरणातील घटक सुद्धा कारणीभूत आहे. वेळेवर पाणी पडणे, हवामान आहे, इतर अंतर्मशागतीय कारणे आहेत किंवा बदलते वातावरण आहे. या अनुषंगाने उत्पन्नावर फरक पडत असतो. जर शेतकरी बंधूंनी एकात्मिकरित्या एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक मूलद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीटक व्यवस्थापन हे जर केलं तर निश्चितच VG2 मध्ये सुद्धा आपल्याला जे जास्त उत्पन्न मिळालं आहे ते उत्पादनात निरंतरता राखता येईल. फक्त एकात्मिक पद्धतीमध्ये नियंत्रण करणे आणि एकात्मिक पद्धतीत संतुलित खतांचा वापर करणे या बाबीवर करावा. जो बीटी जीन आहे तो याच्यावरती परिणामकारक ठरू शकतो आजच्या परिस्थितीमध्ये. बीजी जीन हा आजच्या काळात पण फ्युजन जो आहे, फ्युजन बीजी जीन हा प्रभावी घटक आहेच. साधारणतः आपलं जर बघितलं तर 1-3 महिन्यापर्यंत त्याचा कालावधी चालतच असतो बीजी जीनचा. आणि आपण बघितलं तर गुलाबी बोंडअळी असेल, हिरवी टिपक्यांची बोंडअळी असेल किंवा हिरवी बोंडअळी असेल, या 3 बोंडअळ्यांवर त्या कालावधीपर्यंत काही प्रमाणात आपल्याला कंट्रोल मिळतो. पण तदनंतर प्रतिकार क्षमता आणि 90 दिवसानंतर ह्या जीनची कार्यक्षमता कमी झालेली असते. आणि मागच्या वर्षी जर बघितलं तर आपली गुलाबी बोंडअळी 90 दिवसाच्या नंतर झालेली असते. आणि आपण शेतकरी ह्या दृष्टीने विचार जरी केला तरी आपली 2 पिकांची वेचणी झाली, म्हणजे पहिली आणि दुसरी वेचणी झाल्यानंतर शेतकऱ्यांचा पीक व्यवस्थापनाकडे थोडासा कल कमी झालेला असतो आणि त्याच वेळेस गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. आणि त्याच्यामुळे असं जाणवतं की गुलाबी बोंडअळी येते आहे आणि बीजी काम करतंय किंवा नाही याची साशक्ता निर्माण होते. परंतु बोलगार्ड ही टेक्नॉलॉजी जी आहे ती 90 दिवसापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे. याला जोडून एक प्रश्न असा होता की कुठलंही क्षेत्र असलं तर त्याच्यामध्ये जास्ती उत्पादन घेणे मिळणे ही स्वाभाविकपणे एक स्वाभाविक भावना असते. मात्र जास्त उत्पादन मिळवण्याच्या लालसेपोटी उत्पादनाचा खर्च जो वाढतोय, जसं की वॉटर सोल्युबल असेल त्याच्यामध्ये अनेकदा त्या ग्रेड प्रॉपरली वापरल्या जात आहेत की नाही हा विषय असेल, किंवा PGR खूप मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. तर एक मृगजळाच्या मागे धावण्यासारखं पण शेतकरी वर्गाचं होत आहे. त्या निमित्ताने आपण काय मार्गदर्शन कराल? मी मगाशी बोलताना तेच म्हटलं की काही IPM, ICM, INM ह्या बाबी बोललो. म्हणजे IPM म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक न्यूट्रिएंट व्यवस्थापन ह्या बाबी आहेत. प्लस ज्या बाबी नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला जैविक कीटकनाशके आहेत, आपल्याला नैसर्गिक कीटकनाशके आहेत, जसे की निंबोळी अर्क झालं, दशपर्णी अर्क झालं, यांचा वापर आपण करत होतो. परंतु कालांतराने ते मागे झालं. त्या अनुषंगाने आपला उत्पादन खर्च वाढला. जो आपण घरच्या घरी पहिल्या 2 फवारण्या करू शकत होतो त्या फवारण्यांचा खर्च सुद्धा आज रोजी आपण बाजारात आणायला लागलो. मग अल्टिमेटली आपला उत्पादन खर्च वाढला. उत्पादन जरी वाढलं तरी आपलं उत्पन्न हे मर्यादित राहणार, कारण आपला उत्पादन खर्च वाढलेला आहे. तद्वतच आपण म्हणतो कॉटन म्हटलं की आज रोजी सगळं बियाणं आपलं बाहेरचं येणार, कारण आपल्या सगळ्या संशोधित वाण आहेत. ते वाण आल्यानंतर आपली लागवड पद्धती. खरीप हंगाम काही दिवसांचा तोंडावर आलेला आहे. ह्या निमित्ताने शेतकरी वर्गाची लगबग असेल मशागतीची, त्याचबरोबर बियाणे खरेदी करण्याची आणि खत निविष्ठा हा जो विषय असेल, तर ह्या अनुषंगाने प्रशासनाची म्हणून काय तयारी असेल? किती प्रमाणात खत आणि बियाणे उपलब्ध आहे? बाजारात आता खरीप हंगाम 2024च्या अनुषंगाने आणि पावसाच्या अंदाजमानाने लगबग सुरू झालेली आहे. शेतकरी बंधूंनी आवश्यक असलेले बियाणे, खते हे कृषी सेवा केंद्रातून खरेदी करण्याची लगबग सुरू झालेली आहे. माझी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती राहील की अधिकृत खत विक्रेता, बियाणे विक्रेत्याकडनंच खते करावी, निविष्ठा खरेदी करावी. घेतल्यानंतर त्यांच्याकडनं अधिकृत आपला बिल घेण्यात यावे, बिल जपून ठेवण्यात यावे आणि कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषांना बळी पडू नये. अनधिकृत विक्रेत्यांकडनं खरेदी टाळावे. या निमित्ताने या अनुषंगाने एक महत्वाचा प्रश्न होता की अलीकडे कापसामध्ये फरदड पीक घेण्याचं किंवा फरदडचं उत्पन्न घेण्याचं जे सेकंड फ्लॅश आपण म्हणतो, ती एक प्रवृत्ती शेतकऱ्यांमध्ये वाढलेली आहे आणि ती घेणे कितपर्यंत योग्य आहे? म्हणजे उत्पन्न हातात मिळू शकतं का, किंवा दुबार म्हणून कालावधीच्या अनुषंगाने दुसरं कोणतं पीक घेतलं जाऊ शकतं का? मार्गदर्शक म्हणून आपण ती सूचना शेतकऱ्यांना. आपण म्हटलं तर जास्त कालावधीचं पीक कापूस, आणि कापूस घेतल्यानंतर जवळपास 4.5 ते 6 महिने आपला कालावधी जात असतो. आपल्याला रबी पिकावर थोड्या बहुत प्रमाणात पाणी सोडवण्याची शक्यता असते किंवा मग रबी पीक अल्प कालावधीचं घ्यावं लागतं. आणि विद्यापीठाने शिफारसीत केल्यानुसार फरदड तर घेऊच नाही.
कारण फर्दर घेण्यामध्ये आपल्याला लागलेला उत्पादन खर्च आणि त्याला येणारा उत्पादन याचं जर आर्थिकदृष्ट्या सांगड घातली तर ते आर्थिकदृष्ट्या व्यवहार्यता नाही. आणि त्यामुळे जमिनीचं सामू पण वाढत असेल. हा पण एक विषय. धन्यवाद. अतिशय आपलं बिझी शेड्यूल असताना आपण वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय सर्व मुद्द्यांवरती वस्तुनिष्ठ असं सखोल मार्गदर्शन केलं. याबद्दल पीबीसी मातृभूमीच्या वतीने आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने आपले धन्यवाद. धन्यवाद सर. ते शेवटी एकच सांगतो, खरीप हंगामाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.